नमस्कार मित्रांनो, डिजिटल मराठी इन्फो या आपल्या YouTube चॅनलवरती तुमचे स्वागत आहे। मित्रांनो, ज्येष्ठ नागरिकांना महिन्याला 1500 रुपये देणाऱ्या 5 योजनांबद्दल आपण माहिती जाणून घेणार आहोत। जर तुमच्या कुटुंबामध्ये 60 ते 65 वयोगटातील किंवा त्यापेक्षा जास्त वयाच्या व्यक्ती असतील तर त्यांच्यासाठी हा अत्यंत महत्त्वाचा व्हिडिओ आहे। मित्रांनो, या 5 पैकी कुठल्याही एका योजनेचा लाभ घेऊन तुम्ही घरबसल्या महिन्याला 1500 रुपये तुमच्या बँक खात्यात मिळवू शकतात। यापैकी पहिल्या व चौथ्या योजनेचे कागदपत्र अगदी सोपे आहेत। सहज पद्धतीने तुम्ही याचा फायदा घेऊ शकता। तर मित्रांनो, हा व्हिडिओ तुम्ही तुमच्या आई वडील व आजी आजोबांना नक्की शेअर करा व चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करून ठेवा, म्हणजे असेच नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओज आणि अपडेट तुम्हाला लगेच भेटत राहतील। चला तर व्हिडिओला सुरुवात करूया। मित्रांनो, सर्वात पहिली जी योजना आहे ती म्हणजे श्रावणबाळ सेवा राज्य निवृत्ती वेतन योजना। यासाठी 65 वर्षापेक्षा जास्त वयाच्या ज्या काही व्यक्ती असतील त्यांनी जर यासाठी अर्ज केला आणि त्यांचा अर्ज मंजूर झाला तर त्यांना महिन्याला 1500 रुपये लाभ दिला जाणार आहे। मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण या 5 योजना सांगणार आहे। त्या 5 योजनेचा अर्ज कसा करायचा आणि तुमचा अर्ज मंजूर करून कसा घ्यायचा याची माहिती आपण या व्हिडिओच्या शेवट सांगणार आहे। त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा व 5 योजना समजून घ्या। 5 पैकी कोणती योजना तुम्हाला लागू होऊ शकते ते देखील समजून घ्या। तर पहिली जी योजना आहे ती श्रावणबाळ सेवा राज्य निवृत्ती वेतन योजना। या योजनेसाठी 65 वर्षावरील जी काही व्यक्ती आहे ती लाभार्थी होऊ शकते। यासाठी जे आवश्यक कागदपत्रे आहे ती 20 नमुन्यातील जो अर्ज आहे तो अर्ज, वयाचा दाखला, यासाठी किमान वय 65 वर्ष पूर्ण असले पाहिजे, यासाठी तो महाराष्ट्र राज्याचा रहिवासी असला पाहिजे, उत्पन्नाचा दाखला। दुसरी जी काही योजना आहे ती इंदिरा गांधी राष्ट्रीय अपंग निवृत्ती वेतन योजना। यासाठी जे लाभार्थी आहे ते 18 ते 79 वयोगटातील 80% पेक्षा जास्त अपंगत्व व बहुअपंगत्व असलेले व्यक्ती यासाठी लाभार्थी असतील। यासाठी आवश्यक जे कागदपत्र आहेत ते अपंगत्वाचा दाखला, दारिद्र्य रेषेचा दाखला, कुटुंबांचे नाव ग्रामीण किंवा शहरी भागाच्या दारिद्र्य रेषेतील कुटुंबाच्या यादीत समाविष्ट असणे आवश्यक आहे। यासाठी अर्जदार हा 15 वर्षापासून महाराष्ट्राचा रहिवासी असणे आवश्यक आहे। आधार कार्ड, रेशन कार्ड, निवडणूक ओळखपत्र, बँक पासबुक झेरॉक्स, रहिवासी दाखला इत्यादी कागदपत्रे आवश्यक आहेत। त्यानंतर पुढची जी योजना आहे ती इंदिरा गांधी राष्ट्रीय विधवा निवृत्ती वेतन योजना। यासाठी लाभार्थी हा 40 ते 79 वयोगटातील असला पाहिजे आणि ही जी योजना आहे ती विधवा महिलेसाठी आहे। यासाठी वयाची जी काही अट आहे ती 40 ते 79 वर्ष आहे। यासाठी आवश्यक जे कागदपत्र आहे ते वयाचा दाखला, विधवा महिला अर्जदाराकरता पतीचा मृत्यू दाखला व मोठ्या मुलाचा वयाचा दाखला आवश्यक आहे। त्यानंतर पुढची जी काही योजना आहे ती इंदिरा गांधी राष्ट्रीय वृद्धापकाळ निवृत्ती वेतन योजना। यासाठी लाभार्थ्यांनी 65 वर्ष वय पूर्ण केलेले असले पाहिजे। यासाठी जे आवश्यक कागदपत्रे आहेत ती वयाचा दाखला, दारिद्र्य रेषेचा दाखला, लाभार्थी हा 15 वर्षापासून महाराष्ट्राचा रहिवासी असल्याचा दाखला, आधार कार्ड, रेशन कार्ड, निवडणूक ओळखपत्र ही सर्व कागदपत्रे येथे लागणार आहे। त्यानंतर 5वी जी काही योजना आहे ती संजय गांधी निराधार अनुदान योजना। याचा जो काही उद्देश आहे तो समाजातील दुर्बल घटकांना अर्थसहाय्य देण्यासाठी। यासाठी जे काही लाभार्थी आहे ते विधवा, दिव्यांग, दुर्बल आधारग्रस्त, अनाथ, देवदासी, अत्याचारित महिला, तुरुंगातून शिक्षा भोगत असलेल्या कुटुंब प्रमुखाच्या पत्नीस। मित्रांनो, या 5 योजनांची माहिती आपण घेतलेली आहे, परंतु आता महत्त्वाचा भाग म्हणजे या योजनेचा लाभ कसा घ्यायचा। या योजनेसाठी लागणारा जो काही अर्ज आहे किंवा या योजनेसाठी जी काही फाईल आहे ती कुठे मिळते। तर मित्रांनो, या योजनेसाठी लागणारा अर्ज किंवा फाईल आहे तो तुम्हाला तुमच्याच तहसील कार्यालयासमोरील असणारे जे काही झेरॉक्स सेंटर असेल त्या ठिकाणी तुम्हाला ते भेटतील आणि अर्ज नमुना मिळाल्यानंतर त्या अर्जाबरोबर काही सर्टिफिकेट आहे, जी काही कागदपत्रे आहे ती जोडून ती संपूर्ण माहिती भरून ऑनलाईन वाल्याकडून म्हणजेच आपले सरकार सेवा केंद्र किंवा ई सेतू सेवा केंद्रावाल्याकडून ऑनलाईन करून घ्यायची आहे आणि ऑनलाईन केल्यानंतर ही फाईल तुम्हाला तुमच्या तहसील कार्यालयाच्या आवक मध्ये जमा करायची आहे। त्यानंतर तुमची फाईल अप्रुव्हलला जाईल आणि अप्रुव्हल मिळाल्यानंतर तुमचा अर्ज मंजूर झाल्यानंतर तुमच्या खात्यात पैसे यायला सुरुवात होईल। तर मित्रांनो, अशा सरकारी योजनांच्या माहितीसाठी तुम्ही आपल्या YouTube चॅनलला सबस्क्राइब करून ठेवा व ही महत्त्वाची माहिती आपल्या मित्रांपर्यंत नक्की शेअर करा। धन्यवाद।